नमस्कार मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत सजीव सृष्टी घटक, उपयुक्त सजीव, अपायकारक सजीव व हिंस्त्र सजीव. सांगा पाहू, वनस्पती आणि प्राणी आपल्याला कसे उपयुक्त ठरतात? घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात. जसे मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी होतो. तर अडुळसा, हिरडा, बेहेडा, शतावरी यांचा वापर औषधासाठी केला जातो. प्राणीही आपल्याला असेच उपयोगी पडतात. जसे कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात. तर घोडा, बैल, उंट यासारखे प्राणी विविध व्यवसायासाठी उपयोगी पडतात. गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. कारण गांडूळ शेत जमीन पोखरतो. जमीन पोखरल्यामुळे पिकांना खेळती हवा उपलब्ध होते आणि त्यामुळेच पिकांची वाढ योग्य प्रकारे होते. अशा प्रकारे आपण उपयुक्त वनस्पती तसेच उपयुक्त प्राण्यांविषयी माहिती जाणून घेतली. उपयुक्त सजीवांबरोबरच काही अपायकारक सजीवही असतात. मग अपायकारक सजीव म्हणजे काय? वनस्पती आणि प्राणी आपल्याला कसे अपायकारक ठरतात? उदाहरणार्थ डास, माशी, झुरड, उंदीर आणि घुशी हे अन्नांची नासाडी करतात. तर उवा, गोचीड यामुळे अनेक रोग पसरतात. तर काही प्रकारच्या विषारी पाली, कोळी, कोळ्यांच्या काही जाती ह्या खूप विषारी असतात. सापांच्या नाग, मण्यार व घोणस या विषारी जाती आहेत. तसेच विंचू चावल्यास मृत्यूही उद्भवू शकतो. जंगलातील हत्ती मानवी वस्तीत शिरल्यास मोठ्या प्रमाणात नासधूस करतात व पिकांचेही नुकसान करतात. अशा प्रकारे अपायकारक सजीवांची माहिती पुन्हा एकदा आपण थोडक्यात पाहू. आपल्या सभोवताली असणाऱ्या काही वनस्पती व प्राणी मानवाला अपायकारक असतात. उदाहरणार्थ डास, माशी यांच्यामुळे रोगांचा प्रसार होतो. झुरडे, उंदीर, घुशी हे अन्नाची नासाडी करतात. उवा, गोचीड यामुळे अनेक रोग पसरतात. तर काही प्रकारच्या विषारी पाली, कोळी आणि साप किंवा विंचू चावल्यास मृत्यूही उद्भवू शकतो. जंगलातील हत्ती मानवी वस्तीत शिरल्यास मोठ्या प्रमाणात नासधूस करतात. तसेच पिकांचेही नुकसान करतात. पिकांची व मानवी वस्तीची नासधूस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. नुकसान होते म्हणजेच मानवाला एक प्रकारचे अपायच होते असे म्हणता येईल. याचाच अर्थ असा की आपल्याला जे प्राणी व वनस्पती अपाय पोचवतात त्या वनस्पती व प्राण्यास आपण अपायकारक सजीव असे संबोधतो. आपणास हानी पोचवणारे सजीव म्हणजेच अपायकारक सजीव असे आपल्याला म्हणता येईल. प्राण्याप्रमाणे काही वनस्पतीही अपायकारक ठरतात. उदाहरणार्थ गाजर गवत, तण, अमरवेल इत्यादी. खाजकुयलीच्या शेंगा, अळूची पाने यांना हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते. कण्हेर, घाणेरी या वनस्पतींचा उग्र वास असतो. धोत्रा ही वनस्पती विषारी आहे. कवक, शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाली की पिण्याचे पाणी दूषित होते व त्यामुळे आजार पसरतात. जंगलात राहणारे काही हिंस्त्र सजीवही माणसाला अपायकारक आहेत. जंगलात राहणारे
जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना हिंस्र प्राणी म्हणतात. उदाहरणार्थ वाघ. वाघ हा इतर प्राण्यांची शिकार करतो. तसेच सिंह, लांडगे आणि बिबट्याही हिंस्र प्राणी म्हणून ओळखले जातात. असे प्राणी काही वेळेस जंगलतोडीमुळे अन्न मिळवण्यासाठी मानवी वस्तीत शिरतात आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी मानव यांचे बळी घेतात.